नमस्कार, मी डॉक्टर कोलते. आज आपण तापेच्या विविध कारणांबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला सामान्यतः ताप हा जो आहे, तो मच्छर चावल्याने किंवा कोणतेही इन्फेक्शन झाल्यामुळे होतो, हे सामान्यतः आपला समज आहे. आयुर्वेदामध्ये याबद्दल थोड्या वेगळ्या पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, जी की सामान्यतः आपण त्याचा विचार करत नाही. चरक संहिता नावाच्या आयुर्वेद ग्रंथामध्ये याचे काही कारणं आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. श्लोकामध्ये आलेलं आहे की वृक्ष म्हणजेच अतिशय कोरडे अन्न ज्याच्यामध्ये तेल आणि तूप याची कमतरता आहे, असे अन्न खाणे. शीतल म्हणजेच अतिशय थंड अन्न किंवा पेय आणि पाणी यांचं सेवन करणे. त्याच्यानंतर जे लघु अन्न असतं म्हणजे एकदमच हलकं अन्नाचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणे. त्याच्यानंतर अतिचेष्टितात म्हणजेच आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे किंवा परिश्रम करणे. वेगाघातात म्हणजेच कोणत्याही प्रकारचे आपले जे नॅचरल अर्जेस त्यालाच आयुर्वेदामध्ये वेग असं म्हणतात. मलमूत्र म्हणा, शिंका म्हणा इत्यादी प्रकारचे वेग जे त्यांना थांबवून धरणे. उपवासात म्हणजेच बऱ्याच काळ काहीही न खाता राहणे. प्रसंग म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक ताण घेणे, करणे, भीती बाळगणे. भ्रमणादपी म्हणजेच अति प्रमाणात शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त पायी चालणे. या सर्व कारणांमुळं शरीरातील वातदोष हा बिघडून आपल्याला ताप येतो. तर नक्कीच ह्या कारणांचा विचार करा आणि ज्या गोष्टी आपल्याला याच्यातल्या टाळता येतील त्या टाळा जेणेकरून आपल्याला ज्वर येणार नाही. धन्यवाद. ही माहिती आवडल्यास नक्कीच तुमच्या नजीकच्या मित्रांना, आप्तजनांना शेअर करा.